हॅलो फ्रेंड्स, आज आपण आंब्याचा रस बनवूयात। मी इथे 5 आंबे घेतलेले आहेत। हे आंबे आपण चांगल्या पद्धतीने माचून घेऊयात। अशा प्रकारे आंबा माचून घ्यायचा आहे। आपण पारंपरिक पद्धतीने आंब्याचा रस कसा बनवायचा आहे ते बघूयात। इथे आंब्याला चांगलं माचून घ्यायचं आहे। माचून घेतल्यानंतर आपण असा रस काढून घेऊयात। मी इथे जे आंबे घेतलेले आहेत ते अतिशय गोड आहेत, त्यामुळे मी साखर मिक्स करणार नाही आहे। काही आंबे हे आंबट असतात, त्यामुळे साखर किंवा गूळ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मिक्स करू शकता। हा रस रवीने घुसळून घेऊ। मिक्सरमध्ये जर आपण रस केला तर तो चविष्ट लागत नाही आणि तसेच तो फेसाळतो सुद्धा, म्हणून आपण रवीने घुसळून घेऊयात। यामध्ये बारीक गुठळ्या राहतात, त्यामुळे आंब्याचा रस हा खायला चांगला लागतो। अशा पद्धतीने रवीने घुसळून घेऊयात रसाला। हा आपला आंब्याचा रस तयार झालेला आहे। अशा प्रकारे ज्या गुठळ्या दिसत आहेत त्या खायला खूप चांगल्या लागतात। आता मी तुम्हाला एक ट्रिक सांगते, ज्यामुळे आपला रस काळा पडणार नाही। एक आंब्याची कोय घेऊन ती रसामध्ये टाकायची, ज्यामुळे रस हा काळा पडत नाही। 4 ते 5 तास रस चांगला राहतो। ही ट्रिक माझ्या आजीने मला सांगितल्यामुळे ही खूप उपयोगात येते। अशा पद्धतीने आपण हा आंब्याचा रस तयार केलेला आहे। तुम्हीही घरी तयार करून बघा। आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।